विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणात महायुतीनं घवघवीत यश मिळवल्यानंतर आता तिथल्या अनेक आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले। कोकणात भाजप आणि राष्ट्रवादी दोघेही दावेदार असल्यानं मंत्रिपदावरनं आता कोकणातल्या आमदारांमध्ये कदाचित चढाओढ दिसू शकते। कदाचित येत्या काळात नाराजी नाट्य सुद्धा रंगण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे फक्त राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। या विधानसभेत महायुतीनं ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असा विजय मिळवलाय। त्यातच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमधील 15 पैकी 14 जागी महायुतीनं यश मिळवलंय। यामध्ये शिवसेना 8, भाजप 4 तर राष्ट्रवादीला 2 ठिकाणी यश मिळालंय। विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच महायुतीतील नेत्यांनी मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केली आहे। विशेष करून रायगडमधील शिवसेनेचे आमदार जे गेल्या मंत्रिमंडळामध्ये नव्हते त्यांना मात्र आता मंत्रिमंडळात समावेशाचे वेध लागलेत। मंत्रिपदासाठी कोट शिवून बसलेले भरत गोगावले यांचा काही मंत्रिमंडळात समावेश झाला नव्हता, पण यंदा मंत्रिमंडळामध्ये आपला समावेश असेलच असा विश्वास भरत गोगावलेंनी व्यक्त केलाय। तर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनाही मंत्रिपदाचे वेध लागले। मी येणाऱ्या सत्तेमध्ये मंत्री व्हावा असं त्या सगळ्यांनाच वाटतंय आणि ती इच्छा पूर्ण होईल। कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मतदारसंघातील आणि खास जे आता आमच्या विरोधक उमेदवार होत्या स्नेहलताई जगताप, तर तिने मला शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा त्यांना सांगितलं की आता येताना मंत्रिपद घेऊन या। रायगडच्या मुख्यालयातला आमदार आहे आणि माझ्या या विधानसभा मतदारसंघाला कधी मंत्रिपद मिळालं नाही आहे। आज दुसऱ्यांदा मला विजय प्राप्त करून द्या जनतेने, त्यामुळे जनतेची अपेक्षा निश्चित आहे की माझ्या रूपाने त्यांना मंत्रिपद मिळेल, कारण इतिहास साक्षीला या सगळ्या गोष्टीला आहे। कोकणातील उदय सामंत, दीपक केसरकर, नितेश राणे, प्रवीण दरेकर, अदिती तटकरे या नेत्यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत। यापूर्वीच्या मंत्रिमंडळात महायुतीतील दीपक केसरकर, उदय सामंत, अदिती तटकरे यांचा समावेश होता। आता कोकणातही मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्यानं कोकणला नेमकी किती मंत्रिपद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। रायगडहून भारत गोरेगावकरसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।